जर तुमची रास कुंभ असेल तर हा व्हिडिओ फक्त न फक्त तुमच्यासाठी आहे. उद्या शनिवार 25 जुलैचा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यात साधा-सुधा दिवस घेऊन येत नाही, तर एक फार मोठ्या पर्वाची सुरुवात घेऊन येत आहे. उद्या शनिवार 25 जुलै रोजी पडणारी आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी कुंभ राशीच्या लोकांसाठी केवळ उपासाचा दिवस नाही, कारण शनिवार हा स्वतः तुमच्या राशीच्या स्वामीचा म्हणजेच शनिदेवाचा दिवस आहे. आणि याच शनिवारी येणाऱ्या आषाढी एकादशीला ग्रहाची अशी एक दुर्मिळ आणि भयंकर चक्रव्यूह रचना बनते, ज्यामुळे आजवर तुमच्या पाठीमागे कुंभांड रचणाऱ्या, तुमच्यावर जळणाऱ्या आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या शत्रूचा खेळ कायमचा खल्लास होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. ज्या माणसाने तुम्हाला मानसिक त्रास दिला, ज्याने तुमचे पैसे अडकवले, ज्याने घरात आणि कामाच्या ठिकाणी गैरसमज पसरवले, तो शत्रू आता स्वतःच्या पापाची ओझ्याखाली दबणार आणि 25 जुलैच्या या पवित्र दिवशी तुम्ही केलेले फक्त एक महाउपाय त्या शत्रूला थेट तुमच्या पाया पडायला भाग पडवणार. हा महाउपाय नक्की काय आहे, तो कसा करायचा, पांडुरंगाची कृपा कुंभ राशीवर कशी बरसणार आहे आणि येत्या दिवसात तुमच्या नशीब कसं 360 अंशात पलटणार आहे, पुढचे 30 मिनिटं या व्हिडिओमधील एक एक शब्द लक्ष देऊन ऐका. जर आजचा व्हिडिओ अर्धवट सोडून गेला तर आयुष्यात मिळालेली नशीब बदलण्याची ही सर्वात मोठी संधी तुमच्या हातातून निसटू शकते. चला वेळ न घालवता सुरू करूया कुंभ राशीच्या या ऐतिहासिक विश्लेषण. चला तर मंडळी पाहूया. मंडळी, सर्वात आधी हे समजून घेऊया की कुंभ राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळापासून नक्की काय घडत होतं आणि तो कपटी शत्रू तुमच्या पाठीमागे कोणती विषारी चाल खेळत होता. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. त्यामुळे कुंभ राशीचे लोक जन्मताच अत्यंत विचारवंत, प्रामाणिक, सरळमार्गी आणि दुसरं कोणाचंही वाईट न चिंतणारे असतात. तुम्ही नेहमी स्वतःच्या कामाशी काम ठेवता. कोणाच्या आध्यात्मिक मध्यात पडणं तुम्हाला आवडत नाही. पण मंडळी, तुमची हीच शांतता, तुमचा हाच चांगुलपणा आणि तुमची होणारी प्रगती काही कपटी आणि दुष्ट लोकांच्या डोळ्यात खूप खुपत होती. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात काय घडत होतं जरा आठवून पहा. हो मंडळी, काय घडत होतं? तुम्ही कितीही चांगलं काम केलं, कोणालाही कितीही मदत केली, तरी कौतुकाऐवजी तुमच्यावर भलतेच आरोप केले गेले. ज्या माणसावर तुम्ही अंधळा विश्वास ठेवला, ज्यांना स्वतःच्या भावनेसारखं किंवा मित्रासारखं मानलं, त्यांनीच ऐनवेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. तुमच्या हातात येणारा पैसा अचानक अडकून पडू लागला किंवा अचानक मोठे अनपेक्षित खर्च समोर येऊन पैशाची अडचण निर्माण झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्री शांत झोप न येणे, डोक्यात सतत विचाराचे चक्र सुरू राहणे आणि विनाकारण घरात कटकटी होणे. तुम्हाला वाटत होतं का माझे शनिदेव माझ्यावर कोपले आहेत, माझ्या नशिबात सुख नाहीये का? पण मी तुम्हाला ठामपणे सांगत नाही, शनिदेवाचा कोप नव्हता तर तुमच्या अवतीभोवती फिरणाऱ्या, तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी असणाऱ्या एक अतिशय कपटी माणसाचा कट होता. तो कपटी माणूस थेट तुमच्या तोंडावर कधी आला ना, कारण तो भित्रा आहे. तुमच्या तोंडावर तो असा गोड बोलायचा जणू काही तो तुमच्या जगातील सर्वात मोठा पाठीराखा आहे. पण तुम्ही पाठी फिरता त्याने तुमच्याबद्दल लोकांचे कान भरायला सुरुवात केली. तुमच्या कौटुंबिक आयुष्यात गैरसमज कसे निर्माण होतील यावर पडद्यामागून त्याने काम केले. तुमची नोकरी किंवा व्यवसायात तुमचे क्लायंट्स किंवा बॉस कसे भडकतील याचे प्रयत्न त्याने केले आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या कसे खेचून जाल याचा पूर्ण चक्रव्यूह त्याने रचला होता. तो मनात खुश होता आणि ह्या कुंभ राशीच्या माणसाला माझं कटकारस्थान कधी कळणार नाही. पण त्या मूर्ख माणसाला काय माहीत नव्हतं की माणसाची चाल जिथे संपते तिथून शनिदेवाची आणि विठुरायाची न्यायचक्र रचना सुरू होते. हो मंडळी, विठुरायाची न्यायचक्र रचना सुरू होते. त्याला वाटत होतं की त्याचे पाप कायम गुप्त राहील. पण उद्या शनिवार 25 जुलै 2026 रोजी पडणारी ही आषाढी एकादशी साधीसुधी एकादशी नाही. शनिवारी आलेली आषाढी एकादशी म्हणजे न्यायाचा महासंगम. शनिदेव हे कर्माचे हिशोबदेव आहेत आणि श्री विठ्ठल हे निष्पापाचे रक्षण करणारे देव आहेत. या 25 जुलैच्या एकादशीला ग्रहाची अशी काही अद्भुत
जुळवणी होत आहे की या कपटी माणसाने तुमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात तो स्वतः जाऊन पडणार होता. आता सहन करण्याचा काळ पूर्णपणे संपला आहे. ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरवापर केला, ज्याने तुम्हाला अश्रू दिले, त्या प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. पण मंडळी, 25 जुलै 2026च्या या शनिवारी आणि आषाढी एकादशीला ब्रह्मांड नक्की असा कोणता महायोग बनवत आहे? ग्रहाची कोणती ताकद कुंभ राशीच्या पाठीशी उभी राहणार आहे? हे जाणून घेण्यासाठी वळूया पुढच्या भागाकडे. तोपर्यंत मंडळी, आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी असं देखील मंडळी लिहा. आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि डोळे उघडणाऱ्या तिसऱ्या भागाकडे आलो आहोत. उद्या शनिवारी 25 जुलै 2026ची आषाढी एकादशी कुंभ राशीसाठी इतकी भयंकर आणि शक्तिशाली का ठरणार आहे? नक्की कोणता महायोग ब्रह्मांडात तयार होत आहे? हे समजून घेताना एक गोष्ट अधिक मनावर कोरवून घ्या. ज्योतिषशास्त्रामध्ये शनिवारी येणारी एकादशी केवळ योग मानली जात नाही, तर तो देवी न्यायाचा संकेत मानला जातो. शनिवारी हा स्वतः तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव याचा दिवस आणि आषाढी एकादशी म्हणजे देवयाशी एकादशी, साक्षात विष्णूचे म्हणजेच आपल्या पांडुरंगाचा सर्वात पवित्र दिवस. आणि जेव्हा शनिदेवाची न्याय प्रक्रिया आणि विठुरायाचा भक्तीवर असणारा कृपाछाव एकत्र येतो, तेव्हा कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात दुःखाचे, ताणतणावाचे, शत्रू त्रासाचे ढग कायमचे दूर होतात. आता लक्ष देऊन ऐका. 25 जुलैच्या या पवित्र दिवशी ग्रहाची नक्की कोणती हालचाल होत आहे? शनिदेवाची स्वराक्षातील भक्कम स्थिती. तुमच्या राशी स्वामी शनिदेव तुमच्या राशीचक्रात अतिशय मजबूत स्थिती विराजमान. आणि शनिदेव जेव्हा न्यायाच्या भूमिकेत येतात, तेव्हा ते सत्य असणाऱ्याच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात. गेल्या कित्येक दिवसापासून तुमच्यावर जे चुकीचे आरोप केले, जी बदनामी केली होती, ती बदनामी आता तुमच्या विरुद्ध पुसली जाणार आहे. शुक्राची शुभ दृष्टी आणि शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या बुद्धिमत्तेला आणि निर्णयाला एक नवीन धार मिळणारा एक शत्रूची रचलेला कपटी डाव तुम्ही एका क्षणात ओळखू शकाल. तुमच्या चेहऱ्यावरचे तेज आणि समाजातला तुमचा मान सन्मान आता दुप्पट वेगाने वाढणार आहे. विठुरायाचे अभंग कवच. आषाढी एकादशीला पांडुरंग जेव्हा योगी निद्रा जातात, तेव्हा ते आपल्या खऱ्या आणि निष्पाक भक्तांना एक अदृश्य सुरक्षा कवच देऊन जातात. या सुरक्षा कवचला भेटण्याची ताकद जगातील कोणत्याही कपटी, वाईट किंवा दृश्य माणसाला ताकद नाही. आणि म्हणूनच ती ठामपणे सांगते, या 25 जुलै एकादशीनंतर त्या कपटी शत्रूचा खेळ पूर्णपणे खल्लास होणार आहे. ज्या शत्रूला वाटत होतं की तुमच्या आयुष्यात खेळ राहील आणि तुम्हाला कधी कळणार नाही, त्याचा अहंकार आता मातीत मिसळणार आहे. ज्याने तुमच्या विरुद्ध रचलेल्या प्रत्येक पैशाची, नित्याची किंवा कामाच्या ठिकाणाची चाल आता त्याच्यावर उलटणार आहे. ज्या लोकांनी कालपर्यंत त्या कपटी माणसाच्या खोट्या सांगण्यावरून विश्वास ठेवून तुम्हाला चुकीचं मानलं होतं, तेच लोक आता मान खाली घालून तुमच्याकडे येतील आणि स्वतःच्या चुकीची जाणीव व्यक्त करतील. शास्त्र असं म्हणत आहे की कुंभ राशीचे लोक जोपर्यंत सहन करतात, तोपर्यंत देवही त्यांची परीक्षा घेतो. पण जेव्हा कुंभ राशीच्या लोकांचा संयम संपतो आणि त्या शनिदेवासोबत विठुरायाची साथ मिळते, तेव्हा जगातील कोणती ताकद त्यांना रोखू शकत नाही. तो कपटी माणूस मनातल्या मनात पश्चाताप करणार, त्याने त्याला पळून जायला रस्ता उरणार नाही. पण आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, गुरुजी, 25 जुलैच्या या आषाढी एकादशीला नक्की असा कोणता महाउपाय करायचा आहे ज्यामुळे शत्रू स्वतःहून आपल्या पाया पडायला येईल? तो उपाय नेमका कसा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा? तर मंडळी, हा उपायाची संपूर्ण अचूक पद्धत आणि विठुरायाचा तो चमत्कार जाणून घेण्यासाठी पाहू पुढचा भाग, जुलैचा महाउपाय आणि शत्रूचा पराभव. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या भागात आलो आहोत, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. सर्वात महत्त्वाचा, सर्वात शक्तिशाली आणि नशीब पलटणारा चौथ्या भागाकडे आलो आहोत. उद्या शनिवार 25 जुलै रोजी आषाढी एकादशीला नक्की कोणता एक महाउपाय करायचा आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट शक्तीचा नाश होईल आणि तो कपटी शत्रू थेट तुमच्या पाया पडायला मजबूत होईल. हा उपाय कोणत्याही अवघड
कर्मकांड किंवा खूप खर्चिक तोडगा नाही. आपल्या शास्त्रात सांगितले गेलं आहे, अत्यंत सात्विक आणि कमाल भयंकर आणि अचूक परिणाम देणारा दैवी उपाय आहे. उपाय करताना मनात कसलीही शंका ठेवू नका. पूर्ण श्रद्धेने आणि शनिदेव विठुरायावर विश्वास ठेवून जर तुम्ही हा उपाय केला तर 24 तासाच्या आत तुम्हाला याचे अद्भुत परिणाम दिसू शकतील. लक्ष देऊन ऐका. उद्या शनिवार 25 जुलै रोजी हा महाउपाय कसा करायचा? पायरी समजून घ्या. पहिली पायरी, सकाळी स्नान करून तुळशी पात्राची संकल्पना. उद्या शनिवार 25 जुलै सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तुमच्या घरातील देवघरासमोर किंवा पांडुरंगाच्या, श्री विष्णूच्या अथवा बालकृष्णाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसा. हातात ताजे तुळशीचे पान घ्या. डोळे मिटून श्री विठ्ठलाचे ध्यान करा आणि मनातले मनात 108 वेळा अत्यंत शांतपणे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. दुसरी शत्रू संकल्पना. 108 वेळा जप पूर्ण झाल्यानंतर तुळशीचे पान तुमच्या हातात ठेवा. आता डोळे मिटून मनातल्या मनात तुमच्या त्या शत्रूचे नाव घ्या किंवा असा विचार करा, माझ्या प्रगती अडथळा आणणाऱ्या, माझ्या पाठीमागे विष कालवणाऱ्या, मला त्रास देणाऱ्या सर्व कपटी शत्रूंचा पराभव हो. असा ठाम संकल्पना करून ते तुळशीचं पान विठुरायाच्या चरणी अर्पण करा. तिसरी, संध्याकाळी कापूर आणि लवंगेचा भयंकर तोडगा. आता सर्वात महत्त्वाचा भाग. उद्या शनिवारी संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान प्रदोष काळात लहान मातीच्या पाण्यात किंवा पितळाच्या पात्रात 2 अखंड लवंगा न तुटलेल्या आणि कापूर एकत्र ठेवा. देवासमोर पांडुरंगाचे आणि शनिदेवाचे नामस्मरण करत कापूर आणि लवंग पेटवा. ज्याचा जो पवित्र धूर निघेल तो घरातील प्रत्येक कोपऱ्यात फिरवा. हा धूर फिरवत असताना मनात एकच वाक्य म्हणा, माझ्या घरातील सर्व वाईट नजर, करणी बाधा आणि शत्रूचा प्रभाव कापुरासारखा जळून खाक व्हावो. मंडळी, या उपायामुळे नक्की काय घडणार आहे? शनिवारी आषाढी एकादशीला जेव्हा तुम्ही हा महाउपाय कराल तेव्हा तुमच्या अवतीभोवती पांडुरंगाच्या आणि शनिदेवाच्या ऊर्जेत एक असे अदृश्य सुरक्षा कवच तयार होतं, ज्याला भेदणे जगातल्या कोणत्याही कपटी माणसाला शक्य होणार नाही. ज्या शत्रूने तुमच्या विरोधात कट रचला होता, ज्याला आतून एक अज्ञातेची प्रचंड भीती होती आणि त्याच्या सर्व चाली, त्यांच्या सर्व योजना एकमेकांना एक फ्लॉप होतील, ज्या लोकांच्या मदतीने तो त्रास देत होता तेच लोक त्याला सोडून तुमच्या पाठी उभे राहतील आणि अशी वेळ येईल की जी स्वतःच्या पापाच्या जाळ्यात असा अडकेल की त्याला पळून जायला रस्ता उरणार नाही. तो मान खाली घालून तुमच्या समोर येईल आणि माफी मागून तुमच्या पाया पडायला मजबूर होईल. शनिदेव आणि विठुरायाचे या 25 जुलै दिवशी कुंभ राशीने दिलेले हे सर्वात मोठे वरदान आहे. पण मंडळी, हा महाउपाय केल्यानंतर आणि आषाढी एकादशीचा हा काळ निघून गेल्यानंतर 26 जुलैपासून पुढे तुमच्या आयुष्यात नक्की कोणते 5 मोठे सकारात्मक चमत्कार घडणार आहे? हे नोकरी, पैसा, आरोग्य, कुटुंब, तुमचं नशीब कसं कलाटणी घेणार आहे हे जाणून घेण्यासाठी पाहूया पुढचा भाग. मंडळी, 25 जुलै आषाढी एकादशी हा महाउपाय केल्यानंतर आणि त्या कपटी शत्रूचा खेळ खल्लास झाल्यानंतर आता वेळ आली आहे कुंभ राशीच्या लोकांची सुवर्ण काळाची. 25 जुलै 2026 पासून होणारा हा काळ तुमच्या आयुष्यात केवळ संकटाचा अंत ठरणार नाही तर नशिबाला 360 अंश फिरणारा ठरणार आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यातून ती वाईट नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल तेव्हा समृद्धीचा महापूर येतो. आता शनिदेवाची कृपा आणि विठुरायाचा आशीर्वाद थेट तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. 26 जुलैपासून तुमच्या आयुष्यात कोणते 5 मोठे चमत्कार घडणार आहे ते आता अगदी सविस्तर ऐका. कामाच्या ठिकाणी ज्या शत्रूने तुमच्या विरोधात विष कालवलं होतं तो उघडा पडल्यामुळे आता सर्वात नजरेत तुमची प्रतिमा अत्यंत स्वच्छ आणि सन्मानी होणार आहे. तुमचे वरिष्ठ अधिकारी, त्यांना तुमच्याबद्दल गैरसमज झाले होते, ते स्वतःहून तुमच्या कामाची दखल घेतली गेले. अनेक दिवसापासून अडकलेले प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन प्रोजेक्ट आता वेगाने तुमच्याकडे चालून येतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ जणू संजीवनी ठरणार आहे. शत्रूने तोडलेले क्लायंट आणि अडकलेले डील्स पुन्हा तुमच्याकडे परत येतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठा करार सही करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. इतके दिवस तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता, विनाकारण अनपेक्षित मोठे खर्च निघत होते, पण 26 जुलैपासून पैशाची ही गळती कायमची बंद होणार आहे.
अडकलेला पैसा परत मिळेल. ज्या लोकांनी तुमचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याकडून सकारात्मक बातम्या मिळण्यास सुरू होईल. एकमेकांना जास्त मार्गाने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्जाचा किंवा आर्थिक ताणाचा भार तुमच्या डोक्यावरून हळूहळू पूर्णपणे हलका होणार आहे. त्या कपटी माणसाने तुमच्या घरातील नात्यामध्ये जे गैरसमज विष कालवले होते ते आता कापुरासारखे जळून नष्ट होणार आहे. पती पत्नीमध्ये विनाकारण होणारे वाद, घरातील सदस्यांना परस्परा होणारे वाद, ज्या नातेवाईकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच आता तुमच्या आधाराने वागतील. गेल्या काही दिवसापासून कुंभ राशीचे लोक अनपेक्षित मानसिक तणावात आहे. भविष्य काळात कोणताही शत्रू किंवा कपटी माणूस तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. शनिदेव अभंग कवच तुमच्या पाठीशी कायम राहतील. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, आयुष्यात संकट येतात पण विठुरायाचा आणि शनिदेवाचा न्याय कधीही चुकत नाही. इतके दिवस शांतपणे सहन केले, आता तुमच्या विजयाचा काळ आला आहे. पूर्ण श्रद्धेने शनिवार 25 जुलैच्या एकादशीला हा उपाय करा आणि निश्चित राहा. जर तुम्हाला विठुरायावर, शनिदेवावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर आता कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने रामकृष्ण हरी किंवा जय विठ्ठल नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रापर्यंत, नातलगापर्यंत किंवा मित्रांपर्यंत, बहिणींपर्यंत, सर्व फॅमिलीपर्यंत शेअर करा, जेणेकरून यांनाही या काळात एक मोठा आधार मिळेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. अशाच अचूक खणखणीत राशी भविष्याच्या आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत आनंदी राहा, सावध राहा. पांडुरंग तुमचं कल्याण करो. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. मंडळी तर मंडळी, सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अशाच राशी भविष्य अचूक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जुडून राहा. नवनवीन राशी भविष्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मी काजल तुमचं सहर्ष स्वागत करत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. चला तर सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. असेच खुश राहा, असेच आनंदी राहा. कायम तुमच्या सोबत असेच आपले विठुराया श्री स्वामी समर्थ तुमच्या आशीर्वादासाठी कायम उभे आहेत. चला तर सर्वांना बाय.